रात्री आईदादांसोबत मनसोक्त अशा गप्पा मारून झाल्यानंतर झालेली माहेरची सुंदर अशी सकाळ. नवीन लग्न झालेलं असो किंवा लग्नाला खूप वर्ष झालेलं असो, आपल्या प्रत्येकीला ही माहेरची सकाळ नेहमीच हवीहवीशी वाटते, बरोबर ना? ही आहे माझी आजी, जी लाडक्या नातीसाठी व नातासाठी मिरची निवडत आहे पुण्याला नेण्यासाठी. किती जीव असतो ना आजीचा आपल्या नातवंडांमध्ये. सगळं आटोपल्यानंतर निघालो आहोत, तेही कुठे तर लग्नाला. माहेर येण्याची ही 2 कारणं होती. एक तर होतं घराचं फर्निचर आणि दुसरं होतं लग्न. त्या निमित्ताने 2 दिवस माहेरी राहायला मिळालं आणि माहेर सुख पण घेता आलं. सकाळ झालेली आहे. मी रेडी होऊन आम्ही चाललो आहे लग्नाला. काल एक काम होतं, ते काम पण आमचं झालेलं आहे, ज्यासाठी आम्ही आलो होतो. आणि ते काम झाल्यानंतर आज एक लग्न आहे. जी माझी नवीन जाऊबाई आहे, जाऊ आहे पल्लवी, तिच्या सख्या चुलत बहिणीचं आज लग्न आहे. तर त्या लग्नासाठी आम्ही चाललो आहे जुन्नरला. जुन्नर तालुक्यात सांगायचे, घारगाव हे गाव आहे, तालुका सांगितला ना मी. जुन्नरला चाललो म्हणून. आणि वातावरण गावाला एकदम मस्त झाले. वेळेच्या आधी पोहोचलोय म्हणून थोडा चहा प्यायचा. हां, त्याच्याकडे बघूनच मला कळलं होतं की चहा खूप खराब आहे म्हणून. पण जरा पण चांगला नाही. आम्ही इथे रिसॉर्टला, एका रेस्टॉरंटला, नॉट रिसॉर्टला का, आणि त्याचं नाव आहे दौलत. हे मला म्हटले खूप फेमस आहे. त्यांना म्हटलं चला चहा पिऊया. तर चहा इतका सुंदर आहे की तो प्यावासाही वाटत नाही मला. म्हटलं ह्यासाठी हॉटेल फेमस असणार आहे की त्याचा चहा खूप खराब आहे. त्या अपोजिट साईडला एक छोटं हाऊस, टी हाऊस बघ, तिथे थांबलं तरी चाललं असतं. कृष्णा नाश्ता हाऊस. छोटे जे असतात ना बी, छोटे हॉटेल, त्यांचा चहा चांगला असतो. वा, लग्न पण आणि पाऊस पण दोन्ही सोबत चालू झालं आहे. या ठिकाणी प्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे गाडा मालक धोंडीभाऊ पैलवान हे देखील या ठिकाणी आवडून उपस्थित राहिला. त्यांचे देखील दोन्ही परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. तसेच या ठिकाणी आमच्या बिरवडी गावचे आमदार, तसेच या ठिकाणी बाळासाहेब भोसले हे देखील या ठिकाणी आवडून उपस्थित राहिला. त्यांचे देखील दोन्ही परिवाराच्या वतीने. आणि जिला मी आत्ता भेटले ती होती आजची नवरी, म्हणजे संपदा. सुंदर दिसत होती आज खूप ती. आणि मला असं वाटतं प्रत्येकजण आपल्या लग्नामध्ये सुंदरच दिसतात. एक वेगळा ग्लो असतो चेहऱ्यावरती त्या दिवशी. लग्नाला आली आणि नणंदबाई भेटल्या नाही असं होणार नाही. ही आहे माझी छोटी नणंद सायली. फायनली इथे आलेले आहेत सगळे माझ्या घरातले. ह्या ब्ल्यू साडीमध्ये ज्या आहेत त्या आहेत माझ्या सासूबाई, ज्यांना तुम्ही इथून पाठीमागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेले आहेत. आणि समोर आहेत माझे सासरे, छोटे सासरे आणि मोठे सासरे. इथे चाललेलं आहे की तुम्ही कधी आलात, पाऊस लागला का, ह्या गप्पा गोष्टी इथे चाललेल्या आहेत. बघू मला इकडे.
20 वर्ष झाले का? कोणी केली होती? माझ्या आईनं. आईनी. आम्हा दोघी बहिणींना केले. सेम सेम. मस्त आहे पण. थोड्या वेळापूर्वी ज्या आजी मी तुम्हाला दाखवल्या, ज्यांची नथ मी तुम्हाला दाखवली, त्यांना व्हिडिओमध्ये घेण्याचं कारण असं की त्या माझ्या मागे बसल्या होत्या आणि त्या त्यांच्या आईबद्दल एवढं भरभरून बोलत होत्या. मला राहवलं नाही म्हणून मी त्यांना विचारलं की आजी, ही नथ कुणी केली? तर त्यांना सांगताना किती भारी वाटत होतं की ही माझ्या आईने केलेली नथ आहे. सध्याच्या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारे लोक फार कमी राहिलेले आहेत. पण काही लोक आहेत जे खरंच निस्वार्थपणे प्रेम करतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता आम्ही ज्यांच्याशी बोलत आहोत ते आहेत मुलीचे चुलते. कारण काही दिवसांपूर्वीच संपदाचे वडील हे देवाघरी गेलेले आहेत. वडिलांची जागा तर कुणीच घेऊ शकणार नाही, परंतु वडील नाही ही भावना किंवा ही कमी तिच्या चुलत्यांनी तिला वाटून दिली नाही. आणि आमची नवरी म्हणजे संपदा ही खूप स्ट्रॉंग गर्ल आहे. कारण आज ज्या खंबीरपणे ती उभी होती, स्वतःचं दुःख बाजूला ठेवून सगळ्यांना भेटत होती, खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे संपदाचं. संपदा, तुला पुढच्या वाटचालीसाठी आम्हा सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा. अशीच नेहमी आनंदी हसत राहा. आणि आज ह्या लग्नाला आलो हे कारण फक्त तूच आहे संपदा. फक्त आज तुझ्यासाठी ह्या लग्नाला आम्ही पुण्यावरनं आलेलो आहोत. लग्न तर झालं आणि परतीचा प्रवासही चालू झाला. पुन्हा निघालो आहे पुण्याकडे. थोडा थोडा पाऊसही पडत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं आहे की वातावरण किती सुंदर आहे. आणि अशा वातावरणामध्ये मी कितीही ड्राईव्ह करू शकते. नारंगाव बायपासला एक नवीन अनिकेत नावाचं रेस्टॉरंट झालेलं होतं. पाहताना खूप छान वाटत होतं आणि आम्हाला ब्रेकही घ्यायचा होता. आणि खरंच थांबलो ते बरंच झालं. जेवणही चांगलंच होतं आणि वातावरणही मस्त होतं.
नारंगाव बायपास सोडला आणि रस्त्यावरती मला काही बायका जांभळं घेताना दिसल्या आणि जांभूळ हे माझं अत्यंत आवडतं फळ आहे. तर म्हटलं चला आपणही घेऊयात, कारण की पुण्याला 80 रुपये पावशर असा जांभळाचा रेट आहे. सोन्याच्या तोडीस तोड हा जांभळाचा रेट झालेला आहे आणि इथे फक्त 100 रुपये किलो होतं. म्हणून मी एक नाही तर 2 किलो जांभळं घेतली. 1 किलो आईसाठी आणि 1 किलो माझ्यासाठी. डायबिटीजसाठी जांभळाच्या बिया ह्या खूप गुणकारी आहेत, म्हणून मी आईसाठी जास्त घेतलेल्या आहेत, कारण की आईला माझ्या डायबिटीज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जांभळं खूप फ्रेश होती आणि तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे निवडून घेऊ शकत होतात. असं नाही की ते त्यांच्या मनाने देतात, तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही तुमच्या हाताने निवडून घेऊ शकत होतात. आणि ते ताई आणि दादा हे दोन्हीही आमच्या जवळच्या म्हणजे आर्वी ह्या गावचेच होते. तर चला आजचा हा व्लॉग इथेच संपूयात आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगात. आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात. धन्यवाद.